देखा आपने लापरवाही का नतीजा। तरी बी यायले मैंने सांगा था की अर्धे घंटे में पाणी येते, पण येई ना माया एक नाही ऐक्या। मग क्या जे नाही व्हायचं होतं ते झालं। पेरणी चालू करायशीच तर पाणी येऊन गेलं। डंग डांग चिकट डांग डांग, डंग डांग चिकट डांग डांग। अरे बाबू अति घाई संकटात येई, पण तसं पाहिलं तर आपल्या मामाच्या पोऱ्याची बी काही गलती नाही त्या। पेरणीच्या टाइमले कोणाला बी वाटते की आपलं पहिलं पेरणं झालं पाहिजे, पण आज काही आपल्या ऋषभाईच्या नशिबात पेरणं नव्हतं। काऊन की अर्धा घंटा झालेला पाऊस फक्त याच एरियात पडला। पौरजिऱ्यात फोन लावून पाहिलं तर तरी पाणीच नाहीये। हे निसर्ग बी बा शेतकऱ्याची मजा घेत राहते, बाकी सरकारनं तर आपला कचराच बनवून ठेवलाय। चला असो, पण आपण काय आता वावर करणं सोडून देता? लढेंगे साला डरेंगे नाही। पौरजिऱ्यात आल्याबरोबर पटापट खताच्या आणि बियाण्याच्या बॅगा ट्रॅक्टरवर टाकल्या, थेट वावरात आलो। पेरणी करायच्या पहिलं काम म्हणजे पूजा करणं। दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट। पूजा झाल्याबरोबर पेरणं चालू करून दिलं। आता सोयाबीन आपण पेरू राहिलो, पण हे पुढे निघणार आहे की नाही काय माहित। आपल्या मावसभावाला दिले ट्रॅक्टरवर बसून, त्याला म्हटलं तू पेरणं करून घे तेवढं, नंतर ट्रॅक्टर घेऊन रप्पतीशी सुटाळ्याला चाललाय। आपल्या सुटाळ्याच्या वावरात तसं बी ट्रॅक्टर लवकर जात नाही, आजच पेरून घेऊ दे। सगळं बियाणं आणून एका जागी जमा केलं, ट्रॅक्टर आल्याबरोबर तिच्यावर टाकून दिलं। 42.5च्या स्पीडनं आम्ही वावरात आलो। आपला मावसभाऊ म्हटल्यावर मी काही टेन्शन घेतच नसतो। पुऱ्या वावरातले पायप पहिले एका जागेवर जमा केले, त्याच्यावर सोयाबीनची खताची पोतळी आणून अर्ध्या मधात टाकून दिली। आता कसं टेन्शन नाही, बियाणं सरलं म्हणजे टाकलं। आपला पिरतेज भाऊ, आपले दोन्ही मावसभाऊ, आपली सर्वच मित्रमंडळी माया लयच कामात पडतात। कधी कधी असं वाटते हे नसते तर आपलं काय झालं असतं। चला बा, एका वावराची पेरणी झाली, आता जरा चांगलं वाटू राहिलं। भावांनो आणि बहिणींनो, आजच्यासाठी एवढं। भेटू अशाच नवीन एका व्हिडिओ। तोपर्यंत तुम्ही एक काम करा, ज्याच्या स्क्रीनवर फॉलोचं बटन दिसते तेवढं दाबून टाका।